हेलो हाय नमस्कार। बिग एफएम ची मी आहे आरजे पल्लवी। हेल्थ की बात बिग एफएम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये आज एका सुखाची जाणीव करून देणार आहोत। हे सुख आहे मातृत्वाचं। ऍक्च्युली ना खरंच परमेश्वराने दिलेली ती देणगी असं म्हणायला हरकत नाही। लहानपणी मला आई म्हणायची तू आई झाल्यावरती कळेल बरं का या गोष्टी, आणि ते शब्द अजूनही कानात घुमतात बरं का, की आई झाल्यावरती कळतं की आईच्या भावना काय असतात। मूल ज्या वेळेला ठेचकाळतं त्यावेळेला पहिल्यांदा तोंडातून शब्द बाहेर पडतो आई ग। आईचं आणि मुलाचं नातं किती वेगळं असतं हे मी वेगळ्यानं सांगायची गरज नाहीये। म्हणूनच आज आपण अशा व्यक्तीला, अशा डॉक्टरांना भेटणार आहोत गेल्या 3 दशकापासून सोलापूरमध्ये ज्या प्रसूती रोग तज्ज्ञ म्हणून काम करतात। नवजीवन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि कृष्णामाई हॉस्पिटलच्या डॉक्टर माधुरी दबडे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम बिग एफएम मध्ये मनापासून स्वागत आहे। धन्यवाद. खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे हा, आणि सध्या या विषयाचा बोजवारा उडालाय। म्हणजे माझ्या वयाच्या मुलींनी जर विचार केला तर अरे आपण कुठे चाललोय। पूर्वीच्या लोकांनी आपल्याला काहीतरी सांगून दिलेलं आहे की या वयात हे झालंच पाहिजे, या वयात हे झालंच पाहिजे, आणि त्यानंतर नंतरच्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची। पण सध्या सगळं उलटच घडतंय। तर मला सांगा की उशिरा लग्न किंवा मूलच नको, आजकाल मुलींची ही टेंडन्सी झालेली आहे। तर त्याचा मुलीच्या म्हणजे आरोग्यावरती काही परिणाम होतोय का? खरं ना, माझं सध्या हे मिशनच आहे असं समजा तुम्ही सगळे. आणि मला तुम्ही इतकी छान संधी दिली ना, की मला या निमित्ताने या सगळ्या अगदी तरुण मुलींशी संवाद साधता येतोय. हम्म. तरुण मुलींशी तर आहेच, परंतु त्यांच्या पालकांशी सुद्धा. बरोबर. कारण काय होतंय, की आता हे शिक्षणामुळे मुलींचं लग्नाचं वय खूप वाढत चाललंय. अगदी. आणि दुसरी गोष्ट ही आहे, की शिक्षण होतं आणि लगेच त्यांना नोकरी पण लागते. हो. आणि मग आर्थिक सुबत्ता पण आलेलीच आहे ना, कमी वयामध्ये नोकरी आणि मग हातात पण पैसे येतात. थोडं स्वावलंबी पण होतात मुली. म्हणजे विचारांमध्ये सुद्धा स्वावलंबन होतं आणि त्यामुळे मुली आजकाल लवकर लग्नाला तयार होत नाहीत. ॲक्चुअली लग्नाचं वय 25 ते 30 आहे. हम्म. परंतु या मुली जॉबला लागणं, तो हम्म. जॉबचा स्ट्रेस आणि मग सॅटर्डे, संडे त्यांची ती लाईफस्टाईल, याच्यामुळे ना आता कुणाला जबाबदारी नको वाटते. खरंय. म्हणजे मी जेव्हा सांगते ना माझ्या ओपीडीमध्ये, तेव्हा पालक सुद्धा खरंच म्हणजे डोक्याला हात लावून बसलेले असं जाणवतंय मला, की नाही हो, ती ऐकतच नाही. तर इथे मला असं वाटतं, की इथं आपण चुकतो की काय असं कधी-कधी हम्म. वाटतं. कारण मेडिकली जर बघितलं ना, तर जेव्हा वय वाढतं ना, तर प्रत्येक मुलीच्या बीजामध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये स्त्रीबीज असतात छोटे-छोटे. हो. मिलियन्समध्ये त्याचे काउंट असतो. परंतु जसं वय वाढायला लागतं ना, तसं-तसं तो काउंट कमी-कमी व्हायला लागतो. आणि ती आता आजकाल असं निदर्शनात आलेलं आहे, की 32, 33, 34 वर्षाला तो तो झपाट्याने कमी होतोय आजकाल. बर. आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता हळू कमी होते. याला एक कारण स्ट्रेस पण आहे. जो हम्म. तणावाखाली मुली असतात. अगदी बरोबर. सकाळी आय-टी मधल्या तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत त्यांना काम असतं. त्याचा स्ट्रेस असतो. ते पण एक कारण आहे. खरंय. तर म्हणून हे लग्नाचं वय आता खूप वाढत चाललंय. एक तर हे लेट मॅरेज झालं. त्याच्यानंतर समजा लग्न झालंच, हम्म. तर कुणाला मूल नकोय. अगदी खरंय. कारण सगळ्यांना जबाबदारी नकोय. असं कारण जे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जी आता लाईफस्टाईल झाली आहे ना, की सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत काम करा. त्याचा स्ट्रेस आणि सॅटर्डे, संडे म्हणजे वीकेंडला ते एन्जॉय करा. ही जी लाईफस्टाईल झालेली आहे हो. ना, त्याची मला कधी-कधी काळजी वाटते खरं सांगते. खरं आणि बोलताय. याचबरोबर आपलं डाएटही तसंच झालेलं आहे ना. वरण-भात, भाजी-पोळी, चटणी, कोशिंबीर हे आपण विसरतच चाललेलो आहोत. अगदी. तर याचा सगळ्याचा परिणाम या मुलीच्या तब्येतीवर होतच आहे. आणि ही जी टेंडन्सी होत आहे, की नाही मला मूलच नको. कारण काय आहे, की जेव्हा तुम्हाला जॉब लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रमोशन पाहिजे असतं. मग तुम्ही घराचं लोन घेतलेलं असतं हम्म. किंवा तुम्हाला अब्रॉड जाण्याची शक्यता असते. या बरोबर. सगळ्यामध्ये तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची नसते. खरंय. त्याच्यामुळे मूल नको. आणि समजा झालं मूल, तर दुसरं मुलाचा तर कोणी विचारच करत नाही. अगदी. हां. तर म्हणून मला असं ह्याची खूप काळजी वाटते.
तुम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलंय खरंच तुमचं अभिनंदन करण्यासारखं आहे. कारण गरज आहे सध्या. समाजामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या दिसतायत डोळ्यांनी. पण त्याच्या विरुद्ध कुणीतरी बोलणं किंवा त्यावरती सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे. मला असं विचारायचं आहे की आरोग्यावरती तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे परिणाम होतोच आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता म्हणजे ज्यावेळेस मुलगी म्हणते की आता मला मूल पाहिजे आणि त्यावेळेला जर तिचं वय उलटून गेलं असेल तर डॉक्टरही काही करू शकत नाहीत त्याच्यामध्ये. तर मला असं विचारायचं आहे की पण उशिरा लग्न करून उशिरा मूल किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकच मूल बास मला, आता मूल नकोय, तर असा विचार करणाऱ्या जोडप्यांमध्ये त्यांच्या मुलांवरती पण परिणाम होत आहेत का आणि कसं? नाही, नक्कीच होत आहेत की एकतर उशिरा मूल होतं आणि त्याच्यामुळे नंतर दुसऱ्या मुलाचा विचारच केला जात नाही. बरोबर आहे. आपण लहानपणापासून शिकलो, आपल्याला पण 2-3 भावंड असायचीच ना. हो, हो. आणि त्याच्यामध्ये जे शेअरिंग व्हायचं ना, की आणि आई डिलिव्हरीला गेली की मोठी बहीण छोट्या बहिणीला हो, हो, सांभाळायची. हो. हे जे शेअरिंग होतं ना, ते आता खरं विसरत चाललंय. एक-एकटे मुलं त्यांच्या सायकोलॉजीचा कोणी विचारच करत नाही. बरोबर. कारण शेअरिंग विसरून गेले ते. आणि दुसरी गोष्ट की मला भीती काय वाटते की मावशी, काका, हं, हं. आत्या ही सगळी नाती हळूहळू विसरून जातील. बरोबर आहे. आत्ते बहीण, मामे बहीण अजून लांबची. तर ही जी समाज व्यवस्था आहे ह्याची ही बिघडत चाललेली आहे. तर म्हणून मला काळजी वाटते की या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस हा खूप गरजेचा आहे. त्या आणि यामध्ये आमच्या स्त्रीरोग तज्ञांचा खूप मोठा रोल आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मुलं सुद्धा पालकांचं तेवढं ऐकत नाही जेवढं तिसऱ्या माणसाचं ऐकतात. खरं. त्यामुळे मी नेहमीच ओपीडी मध्ये त्याच्यासाठी वेळ काढून ठेवते. सेकंड टाइम जेव्हा ती येते तेव्हा मला वेळ देऊन सांगावं लागतं, तू परत जा आणि विचार करून दुसऱ्या दिवशी ये. हां. कारण आम्ही हे रोज बघतो आहोत की एका मुलाचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि अजून एक 10 वर्षांनी आपली समाज व्यवस्था काय होणार आहे. बरोबर. एक-एकट्या मुलांनी आणि हे डिप्रेशन, ही अँक्झायटी किंवा जो पॉझेसिव्हनेस आहे हा त्या मुलांमध्ये वाढायला लागतो. म्हणून त्यांच्या सायकोलॉजीसाठी, त्यांची मेंटल डेव्हलपमेंटसाठी दुसरं मूल असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही समाज व्यवस्था आपली पहिली जशी आजी आजोबा काका काकू जशी होती तशीच राहावी. खरंय, अगदी खरं. गायनेकोलॉजिस्ट आणि पॉक्सोचा कायदा हे खूप घनिष्ठ संबंधित नातं आहे आणि खूप कमी जणांना हा पॉक्सोचा कायदा माहितीये. ऍक्च्युली हा काय कायदा आहे? समाजात तर अशी दोन टोकं आहेत, एक तर अर्ली मॅरेज, एक तर लेट मॅरेज, मध्ये कुठला सुवर्ण मध्य साधलाच जात नाही. तर या पॉक्सो कायद्याबद्दल थोडंसं सांगा ना. पॉक्सो कायदा हा खूप विस्तृत आहे. त्यामुळे मी फक्त गायनेकोलॉजिस्टची जेवढे रिलेटेड आहे तेवढ्याबद्दल मी तुम्हाला सांगते. एक तुम्हाला माहित असेल की चाइल्ड अब्यूज आणि याबद्दल हो. माहिती आहे, त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही. हं. पण पॉक्सो मध्ये काय आहे की 18 वर्षाच्या आधी जर लग्न केलं हं. तर ती रेप समजला जाते. बर. तो पॉक्सो अंतर्गत येतो. अच्छा. म्हणून 18 वर्षाच्या नंतरच लग्न व्हायला पाहिजे. परंतु होतं काय की बरेचदा आमच्याकडे मुली येतात की ज्यांचं वय 18 वर्ष पण नाहीये, पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे. म्हणजे लग्न झालेलं आहे आणि प्रेग्नन्सी राहिली. अच्छा. हां. तर अशा वेळेला आमची जी परिस्थिती आहे ना ती खूप अवघड होते. बरोबर. कारण आम्हाला त्या कायद्याअंतर्गत ती जी प्रेग्नन्सी आहे ती पोलिसांना इन्फॉर्म करावे लागते. बर. आणि मग ते लीगल मॅटर सुरू होतं आणि मग पोलीस त्यांच्या पालकांना म्हणजे सासू सासऱ्यांना, आई वडिलांना यांना जेल मध्ये पण म्हणजे ती शिक्षा होऊ शकते. तर हा जो कायदा आहे हा अजून कुणाला माहिती नाही. बर. पण अजूनही कितीतरी ग्रामीण भागातील मुली येतात की ज्यांचं वय 18च्या खाली असतं बरोबर. आणि ते आम्हाला कंपल्सरी ते पोलिसांना इन्फॉर्म करावं लागतं. याच्यामध्ये मला काय वाटतं की थोडीशी सुधारणा पण व्हायला हवी. 18चं थोडं अजून 17 केलं तर जास्ती बरं होईल. बर. कारण आत्ताच आपण बोललो की जिथं शिक्षण जास्ती झालंय तिथं लेट मॅरेज हो, हो. आणि या सगळ्या मुली खेडेगावातल्या असतात आणि आई वडील हे दोघे शेतावर कामाला बरोबर. गेलेले असतात. घरात एक तरुण मुलगी राहिलेली असते. त्यांच्या दृष्टीने तेही बरोबर आहे की घरात तरुण मुली ठेवण्यापेक्षा लवकर लग्न केलेलं बरं. हां. सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर हे बरोबर आहे. परंतु आता सध्याचा जो कायदा आहे पॉक्सो त्याच्या बरोबर तर आपल्याला चालावं लागणार आहे. त्यामुळे मला या निमित्ताने सर्वांनाच सांगावंसं वाटतं, ग्रामीण भागातल्या असू दे किंवा शहरी भागातल्या असू दे, की सगळ्यांनी मिनिमम एवढं तरी समजून घ्यावं की 18 वर्षाच्या नंतरच लग्न करावं.
आणि कसं आहे, आता तुम्ही ओपीडीत गेलात आणि समजा सांगितलं की माझं वय 18 आहे किंवा 19 आहे, असं तुम्ही खोटं पण सांगू शकता. हो. परंतु आता जेव्हा ती डिलिव्हरीला जाईल हा. किंवा जेव्हा सोनोग्राफीला येईल तेव्हा आधार कार्ड कंपल्सरी आहे. बर. आणि त्या आधार कार्डमुळे तुम्ही तुमचं तिथे खरं पकडले वय जाऊ शकता. कळणारच आहे. त्यामुळे त्या डिलिव्हरी पर्यंत पेक्षा तुम्ही आधीच याची काळजी घ्यावी, असं मला या सगळ्या समाजातील लोकांना सांगावं असं वाटतं. मॅडम, आपण पॉक्सो कायद्याचा आत्ता विषय काढला. तुम्ही त्याबद्दल विस्तृत माहिती सांगितली. कायदा सरकारनं केला मान्य आहे मला, पण ऍज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही काय सांगाल की जर 18 वर्षाच्या खाली मुलगी प्रेग्नंट राहिली आणि ती जर डिलिव्हरीसाठी आली तर रिस्क फॅक्टर किती असतो? हा, या 18 वर्षाच्या खाली जर मुलगी प्रेग्नंट राहिली तर त्याला टीन एज प्रेग्नन्सी म्हणतात. बर. 17, 18, 19 त्याप्रमाणे टीन एज प्रेग्नन्सी. आणि ही जी टीन एज प्रेग्नन्सी आहे ती खूप हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. बर. कारण 18 वर्षापर्यंत तिची स्वतःची वाढ झालेली नसते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे एकतर हिमोग्लोबिनचं प्रमाण म्हणजे रक्ताचं प्रमाण खूप कमी होतं. तिची स्वतःची वाढ नाही झाल्यामुळे तिचे कॅल्शियम आधीच बेसिकली कमी असतं तिच्या शरीरामध्ये, आणि तिची वाढ नाही झाल्यामुळे बरेचदा तिच्या उंचीचा प्रॉब्लेम येतो किंवा या नॉर्मल डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे ही खूप हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. म्हणून ही टीनेज प्रेग्नन्सी म्हणून 18 वर्षाच्या खाली जे आपण म्हणतो आहोत, तर ती गुंतागुंतीची होऊ शकते. आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढी हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये ती स्त्री दगावण्याची पण, स्त्री म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे ती दगावण्याची पण शक्यता असते. अगदी खरंय. म्हणून कायद्याचा विचार कराच, पण त्याआधी त्या मुलीचा विचार करा, तिच्या मनाचा विचार करा आणि मग सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू चालू ठेवा. मॅडम, आजकालच्या तरुण पिढी किंवा तरुण मुलगी, एक प्रत्येक मुलगी ही बॉलिवूडला फॉलो करते, मॉलिवूडला फॉलो करते, टॉलिवूडला फॉलो करते. थोडक्यात काय आहे तर तिला ग्लॅमर दिसते. पडद्यावरती एखादी स्त्री आहे ती कशी 40व्या वर्षी आई होऊ शकते, तिला कसं पॉसिबल आहे, मग ते माझ्या बाबतीत का नाहीये, असा विचार करणारे पण बरेच जण आहेत. तर अशांना काय सांगाल? हा, मला हेच सांगायचंय. आपण बघतोच आहोत की तिला 40व्या वर्षी मूल झालं, त्याच्यानंतर दुसरं मूल झालं, परंतु याच्या मागे ते कसं मूल झालं याची कल्पना कुणाला नसते. कारण या सगळ्या तर प्रेग्नन्सी ज्या लेट आहेत त्या IVF प्रेग्नन्सीज असतात, आणि IVF करणं हे खरंच खूप खर्चिक काम आहे. आणि बऱ्याच जणांचं ज्या तेव्हा तरुण असतात, मी आताच तुम्हाला सांगितलं की ते स्त्रीबीजाची संख्या हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे हे काय करतात की जेव्हा चांगली संख्या आहे तेव्हाच ते फ्रीज करून ठेवतात. बर. तर आणि हे पण खूप खर्चिक आहे. तर त्याच्यामुळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांना हा जो खर्च आहे हा अफोर्ड होण्यासारखा नाहीये. तर त्यामुळे आज आपल्याकडे जे आहे ते वापरा ना. जे नाही त्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा, आज तुमचं वय 25 वर्ष आहे तर 25 वर्ष वयामध्ये खूप हाय चान्स आहे प्रेग्नन्सीचा. तर 25 ते 30 हा जो फर्टाईल पिरियड आहे तो वाया घालवू नका. तुम्हाला लोन राहणार आहे, तुम्हाला अब्रॉडचे चान्सेस आहेत, तुम्हाला अजून एन्जॉय करायचंय, हे सगळं थोडं बाजूला ठेवा आणि तुमची फॅमिली आधी कंप्लीट करा. नक्कीच, नक्कीच. हा विचार करण्यासारखा, म्हणजे मला विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे मॅडमनी टाकलेला, असं म्हणायला हरकत नाहीये. मॅडम, जे कोणी पाहतायत त्यांना ऍज अ गायनेकोलॉजिस्ट गेली 30 वर्षाची तुमची प्रॅक्टिस आहे, काय सल्ला द्याल किंवा काय कानमंत्र द्याल? मला 2च कानमंत्र द्यायचे की एक म्हणजे तुमचं खूप छान शिक्षण होत आहे, तुमचं करिअर खूप चांगलं आहे, तुम्ही आर्थिक बाबतीत खूप स्वावलंबी आहात, तुमचा इंटेलिजन्स खूप आहे, हे सगळं मान्य आहे आणि याची गरज आहेच आता समाजाला. परंतु याचबरोबर आपलं कुटुंब हे तितकंच महत्वाचं आहे. तुमची फॅमिली त्या वयात कंप्लीट होणं हेही महत्वाचं आहे. एकदा तुमची फॅमिली कंप्लीट झाली ना, मग आयुष्य आहे तुम्हाला हे सगळं काम करायला, आणि तुम्ही अजून जास्ती एनर्जीनी, कारण मी अजून अशा कॉन्फिडन्सने सांगू इच्छिते की महिलांची म्हणजे लेडीजची जी काही कॅपॅसिटी आहे ती जबरदस्त असते. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की करू शकाल. परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या, भौतिक गोष्टीच्या मागे फिरण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर तुमच्या एज मध्येच तुम्ही लग्न करा, तुमची फॅमिली कंप्लीट करा आणि मग तुमचं करिअर करा. मॅडम, खूप ट्रेंडिंग प्रश्न आहे बरं का हा. ऍक्च्युली डॉक्टर मुद्दाम सीझर करायला सांगतात
हे मिथ आहे किंवा असं म्हटलं जातं नाही नाही नॉर्मल झाली असती ना डिलिव्हरी मग सीझरच डॉक्टरांनी का करायला सांगितलं बहुतेक डॉक्टरला पैसा पाहिजे म्हणजे ना या सगळ्या गोष्टी कुठेतरी एका पॉइंटला येऊन थांबतात तर या मिथ मागं काय आहे नेमकं हा माझ्या खूप आवडीचा प्रश्न आहे. कारण कसं आहे माहिती का, की मी रोज हे अनुभवते आणि असं असतं की ती गायनेकोलॉजिस्ट नेहमी त्या विटनेस बॉक्स मध्ये उभी असते खरंय की सीझर का केलं नाही मग लवकर, बाळाला काही प्रॉब्लेम आला तर, आणि नाही आला प्रॉब्लेम तर का केलं, असं दोन्ही अर्थाने हे बोलत असतात. पण खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. एक गोष्ट इथे आहे की आधी आपण म्हणायचं की बाळंतपण हा दुसरा जन्म आहे, खरे की पूर्वी आपण ऐकलं की ती बाळंतपणात गेली म्हणून दुसरं लग्न केलं. परंतु आता आपण असं ऐकतो का? नाही ऐकत. कारण ही जी मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे जे बाळंतपणाचं माताचं मृत्यूचं प्रमाण जे आहे ते आता डेफिनेटली कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट नवजात शिशूच्या मृत्यूचं प्रमाण पण कमीच झालेलं आहे. कारण आधी डिलिव्हरी होताना म्हणजे 5-6 डिलिव्हरीज व्हायच्या, त्यातले 3-4 बाळं किंवा 1-2 बाळं तरी गेलेलेच असायचे. तर त्याच्यामुळे माताचं मृत्यूचं प्रमाण आणि बालमृत्यूचं प्रमाण हे दोन्ही कमी झालेलं आहे सीझरमुळे. एक दुसरी गोष्ट ही आहे की आता सोनोग्राफी हे आपल्याला खूप मोठं वरदानच आहे. कारण सोनोग्राफीमुळे कळतं की बाळाची पोझिशन कशी आहे, म्हणजे पायाळू बाळ आहे का, आडवं बाळ आहे का, की ह्या ज्या डिलिव्हरीज आहेत त्या खूप डिफिकल्ट डिलिव्हरी, त्यातलं एक तर आई तरी जाते नाहीतर मूल तरी जातं. पण हे आता आधी कळल्यामुळे आपण प्लॅन करू शकतो सिझेरियन. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्लासेंटा, म्हणजे जी वार आहे ना ती वार कुठल्या त्याची जागा काय आहे, ती खालच्या साईडला जर असेल पिशवीच्या तोंडाला तर अतिरक्तस्राव होऊन ती माता आणि बालक दोन्हीही मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं. पण आता सोनोग्राफीमध्ये आपल्याला आधीच कळतं की ती वार खालच्या साईडला आहे, मग तुम्ही प्लॅन सिझर करू शकता. तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी स्त्री लहान आहे म्हणजे उंची कमी आहे तर तिची जे हाडांची जी ठेवण असते ना तर ती जर लहान असेल तर त्यातनं मूल येणार कुठे, पॅसेजेस जर लहान आहे तर मूल येणार कुठे. मग आधीच्या काळी काय व्हायचं, इव्हन मी जेव्हा शिकत होते तेव्हा सुद्धा काय व्हायचं की ते कळा तर येतच राहतात, हाडांचे जो पॅसेज आहे तो लहान असतो आणि मग ते कुठेतरी फुटतं, म्हणजे गर्भाशय रप्चर होत, की जिथं मूल पण दगावू शकतं आणि ती माता पण दगावू शकते. तर या सगळ्या गोष्टींमुळे, या मेडिकल कॉजेसमुळे डेफिनेटली सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे, हे मान्यच करावं लागेल. यामध्ये आणखीन एक कारण हे सांगावं लागेल की आजकाल बीपी, शुगर या गोष्टी ज्या आहेत, याही गोष्टी, कारण आता स्ट्रेसमुळे डायबिटीसचं प्रमाण खूप आहे आणि आपलं डाएटच्या हॅबिट्स म्हणजे पिझ्झा, बर्गर खूप बदललेलं आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी बरेचदा ओव्हरवेटच असतात आणि त्यामुळे परत शुगरचं प्रमाण जास्त, त्याच्यामुळे बीपीचं प्रमाण जास्त, ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समुळे पण सिझेरियन रेट वाढलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कसं झालेलं आहे की बहुतेक मुली IT मध्ये आहेत आणि फिजिकल म्हणजे शारीरिक जी कामं आहेत ती आता आईलाच कमी झालेली आहेत. म्हणजे पाणी भरणं, ती घागरीनी पाणी आणणं, ओतणं किंवा झाडून घेणं, फरशा पुसणं, ही स्वतः आईलाच ही कामं नाही आहेत. कारण पाईप आहेत आता सगळीकडे, पाईपनी पाणी भरलं जातं, झाडणं पुसणं कमी झालेलं आहे. तर हे सगळी फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे त्या मुलीची शारीरिक स्थिती तशीच राहते. म्हणजे ज्या मसल्स ज्या असतात डिलिव्हरीसाठी, जे स्नायू असे चांगले बळकट लागतात, ती बळकटता आता नाही आहेत, कारण मुली फक्त बसून कम्प्युटरवर काम करतात. 2 पायावर बसून करायचे कामच गेलेले आहे. म्हणून मी सांगत असते की जरी तुम्ही माहेरी आलात तरी रेस्ट घ्यायला नाही आलेला आहात. तुम्ही 2 पायावर बसून भांडे धुणं, कपडे धुणं ही किंवा झाडणं ही जी कामं होती ही करणं खूप गरजेची आहेत या सगळ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी. नक्की ते रहाटाने पाणी काढणं, जात्यावरती दळणं, येस, कारण ती ऍक्टिव्हिटी होती पूर्वीच्या काळी. म्हणजे मला आठवतं की माझी आई म्हणायची 9व्या महिन्यापर्यंत आम्ही कामं करायचो, तेव्हा तिची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. आणि आजकाल आपण दोष फक्त डॉक्टरांना देतो. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही आधी बघितलं असेल की ताक करायचे पहा, उभा राहून असं ते ताक करायचे, माझी आजी करायची, घुसळून ताक करायची. ती केवढी मोठी ऍक्शन होती, ती केवढी एक्सरसाइज होती. आता त्या सगळ्या मिक्सरमुळे सगळं बंद झालं ना. खरं. तर या गोष्टींचा नक्कीच परिणाम झालेला आहे, काही चांगला झालेला आहे आणि काही वाईट झालेला आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे सिझेरियन रेट वाढला, हे मान्यच करावं लागेल. परंतु त्याचबरोबर हे मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं
हे आणि महत्वाचं मला एक गोष्ट इथं सांगते की आता पेशन्स खूप कमी झाले. खरे. म्हणजे ओपीडी मध्ये मुली अगदी तयार असतात, मला नॉर्मलच पाहिजे डिलिव्हरी. मग ठीक आहे, आम्हाला आनंद होतो. आनंद आहे. जेव्हा त्या लेबर रूम मध्ये येतात आणि जेव्हा तिला खऱ्या बाळंतपणाच्या कळा सुरू सुरू होतात ना, त्या पहिल्या किंवा दुसऱ्या कळायला सुरू होतं मॅडम सिझर. खरं बोलताय. आणि हे झालं, पण परंतु तिचा पेशन्स कमी, पण तिच्या नातेवाईकांचा तेवढा कमी झाला आता. म्हणजे आई सुद्धा बिचारी अशी रडून रडून सांग, नाही नाही ते करून टाका सिझर असे. हे जे आहे ना, हे मला थोडस मुलींना काउन्सिलिंगची गरज आहे असं मला वाटतं, की नॉर्मल डिलिव्हरी हे पेनफुलच असणार आहे खरे ना, खरे. ती सहन करायची तुमची मानसिकता आधी तयार केली पाहिजे. तर हे मला सांगायचं की मुलींची तयार व्हायला पाहिजे आणि तितकाच रोल त्यांच्या पालकांचाही आहे. ग्लॅमरच्या मागे न धावता प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार करून आपली फॅमिली कंप्लीट कशी होईल म्हणून तर म्हटलंय हम दो हमारे दो. याच उद्देशानं कदाचित हे वाक्य पूर्ण केलेलं असणार की तुमची फॅमिली कंप्लीट करा, त्यानंतर करिअर, त्यानंतर सगळ्या गोष्टी. स्त्री कितीही मोठी झाली तरी परमेश्वरांनी जी देणगी दिलेली आहे ना, ती देणगी प्रत्येक स्त्रीनं स्वीकारावी असं माझं प्रामाणिक मत आहे बरं का. आणि ती स्वीकारल्यानंतर बघा आनंद काय असतो, तो आनंद गगनात मावत नसतो. मॅडमही हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि मला आनंद आणि अभिमान वाटतोय की मॅडम गेल्या अनेक वर्षापासून याच प्रयत्नात आहेत की मुलीनं त्यांची फॅमिली कंप्लीट करावी, तिचं वेळेवर सगळं व्हावं, वेळेत सगळं व्हावं आणि तिनं एक आनंदी लाईफ जगावं. निश्चितपणे मॅडम वेळात वेळ काढून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हेल्थ की बात बिग एफएम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत होत्या डॉक्टर माधुरी दबडे मॅडम आणि त्यांनी आपल्याला बऱ्याच प्रश्नांची रादर मला वाटतं की विचार करायला लावणारी उत्तरं दिली आहेत बरं का. ती उत्तरं आपण एकदा तरी विचार करून आपल्या मनातून आपल्यालाच द्यावीत असं मला वाटतं. बिग एफएम ऐकत रहा. मी आरजे पल्लवी. धुन बदल के तो देखो.